आता आपण डायरेक्ट इंडायरेक्टच्या लास्ट फेजला टप्प्याला आलेलो आहोत. ते म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा डायरेक्टचा इंडायरेक्ट करणे. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स, एक्सक्लामेटरी हा जो शब्द आहे हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गाराचा पाठ. एक्सक्लामेटरी हा शब्द एक्सक्लेम पासून झालेला आहे. एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे, म्हणजे आश्चर्याने बोलणे. जर डायरेक्ट वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर त्याचे इंडायरेक्ट करण्याचे जे रूल्स आहेत ते मी तुम्हाला अगोदर समजावून देतो. पहिला पॉईंट, जर डायरेक्ट वाक्यामध्ये फक्त आश्चर्य असेल तर इंडायरेक्ट करताना निवेदक क्रियापद फक्त एक्सक्लेमला वापरायचं. त्याच्यामध्ये जर आनंद असेल तर रिपोर्टिंग वर आपण एक्सक्लेमला विथ जॉय किंवा एक्सक्लेमला हॅपीली वापरावं. त्याच्यामध्ये जर दुःख असेल तर रिपोर्टिंग वर आपण एक्सक्लेमला सॅडली किंवा एक्सक्लेमला विथ सारो वापरायचं. त्याच्यामध्ये जर भीती असेल तर रिपोर्टिंग वर आपण एक्सक्लेमला इन फिअर किंवा विथ फिअर वापरायचं. त्याच्यामध्ये जर चीड किंवा संताप असेल तर रिपोर्टिंग वर आपण क्राईड आउट वापरायचं. मी पुन्हा रिपीट करतो. जर डायरेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये फक्त आश्चर्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब इंडायरेक्ट करताना तुम्ही एक्सक्लेमला वापरणार. जर त्याच्यामध्ये आनंद असेल तर एक्सक्लेमला विथ जॉय वापरणार किंवा एक्सक्लेमला हॅपीली वापरणार. दुःख असेल तर एक्सक्लेमला सॅडली किंवा एक्सक्लेमला विथ सॉरो वापरणार. भीती असेल तर एक्सक्लेमला इन फिअर किंवा विथ फिअर वापरणार. त्याच्यामध्ये चीड किंवा संताप असेल तर क्राईड आउट वापरणार. मग पहिला रूल कोणता? ॲज युजल, नेहमीप्रमाणे. जर आपलं डायरेक्ट वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर इंडायरेक्ट करताना पहिल्याने स्पीकर वाक्य लिहावा. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे जे रूल्स मी तुम्हाला सांगितले रिपोर्टिंग वर्ब हे वापरायचे. जर त्याच्यापुढे जर श्रोता असेल तर अँड टोल्ड म्हणून तुम्हाला श्रोता लिहावा लागेल. एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा इंडायरेक्ट जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्या मध्ये कॉमाच्या ठिकाणी दॅट वापरला जातो. एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे दोन प्रकार असतात. ज्याच्यामध्ये एक्सक्लामेशन उद्गार सुद्धा असतो आणि दुसरा प्रकार की ज्याच्यामध्ये एक्सक्लामेशन वाट किंवा हव असतं. मग हे ओळखायचे कसं? ज्याच्यामध्ये सुद्धा उद्गार असतो, एक्सक्लामेटरी मार्क त्याच्यानंतर लगेच येतं आणि त्याच्यापुढे असरेटिव्ह सेंटेन्स असतं, शेवटी फुलस्टॉप असतो. पण ज्याच्यामध्ये उद्गार हाव किंवा वाट असतो त्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क हा शेवटी येत असतो. असे त्याचे दोन प्रकार असतात. मग दोन्ही प्रकारांचे जे रूल्स आहेत ते मी एकत्र तुम्हाला सांगत आहे, नीट लक्ष ठेवा. तर पहिला रूल, एक्सक्लामेटरीच्या सेंटेन्सचा इंडायरेक्ट करत असताना पहिल्याने आपण स्पीकर लिहावा. नंबर 2, त्याच्यामध्ये फक्त आश्चर्य असेल तर रिपोर्टिंगवर फक्त एक्सक्लेमला वापरायचं. आनंद असेल तर एक्सक्लेमला विथ जॉय किंवा हॅपीली वापरायचं. दुःख असेल तर एक्सक्लेमला विथ सॉरो किंवा सॅडली वापरायचं. भीती असेल तर एक्सक्लेमला इन फिअर किंवा विथ फिअर वापरायचं. चीड किंवा संताप असेल तर क्राईड आउट वापरायचं. दिस इज रूल नंबर 2. त्याच्यामध्ये जर श्रोता दिला असेल तर तुम्हाला अँड टोल्ड लिहावं लागेल आणि मग श्रोता लिहिला. आता दोन्ही वाक्यांच्या मागे आलेला जो कॉमा असतो त्याच्या ठिकाणी तुम्ही दॅट वापरायचा असतो आणि दॅटचा अर्थ की असतो. नेहमीप्रमाणे इंडायरेक्ट करताना इन्व्हर्टेड कॉमास तुम्हाला काढून टाकावे लागतात. जो सेपरेट उद्गार असेल तो तुम्ही काढून टाकायचा असतो. राहिलेलं वाक्य असरेटिव्ह असतं. मग असरेटिव्ह सेंटेन्सप्रमाणे त्याचं रूल्स लावून आपण इंडायरेक्ट करायचं असतं. दुसरा जो प्रकार असतो, उद्गार जर हाव किंवा वाट असेल त्याचं व्हेरीमध्ये रूपांतर करायचं, वाक्य असरेटिव्ह बनवायचं आणि असरेटिव्हच्या नियमानुसार त्याचं आपण इंडायरेक्ट करायचं आणि शेवटी फुलस्टॉप ठेवायचं. आता तुमच्या लक्षात यावं म्हणून मी एक्झाम्पल्स घेतो. तुम्ही नीट लक्ष ठेवलं म्हणजे तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. आता एक्झाम्पल नंबर 1. Number 1. The teacher said to Rahul. The teacher
said to Rahul, comma, how clever you are. How clever you are. Exclamatory mark, inverted commas complete. मग तुम्हाला लक्षात येईल हे इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे, हे डायरेक्ट सेंटेन्स. या डायरेक्ट सेंटेन्समध्ये एक्सक्लामेशन उद्गार तुमचा हाऊ आलेला आहे आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. मग द टीचर सेड टू राहुल, हाऊ क्लेवर, किती हुशार यू टू आर आहेस. याच्यामध्ये जो स्पीकर वक्ता आहे त्याला फक्त आश्चर्य वाटलेले आहे, म्हणून निवेदक क्रियापद मी एक्सक्लेमला वापरणार. इथं श्रोता आहे म्हणून मी इथं अँड टोल्ड वापरणार. राईट. हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, याचा इंडायरेक्ट करण्यासाठी कॉमाच्या ठिकाणी आपण दॅट वापरत असतो. इंडायरेक्ट करायचं आहे म्हणून तुम्ही अवतरण चिन्ह काढून घ्या. याचं साधं वाक्य तुम्ही करणार, यू आर, हाऊचं व्हेरी करायचं. हे झालं तुमचं साधं वाक्य, यू आर व्हेरी क्लेवर. आता याचा साध्या वाक्याचे जे रूल्स आहेत ते लावून तुम्ही इंडायरेक्ट करा. मग यू कोणाच्या ऐवजी आलं, राहुलच्या ऐवजी, म्हणून ही झालं. ही नुसार आरचा भूतकाळ वाद झाला, व्हेरी क्लेवर जसं तसं. मग इंडायरेक्ट काय तयार झालं, द टीचर एक्सक्लेम्ड अँड टोल्ड राहुल दॅट ही वॉज व्हेरी क्लेवर. याच्यामध्ये फक्त आश्चर्य होतं म्हणून निवेदक क्रियापद मी एक्सक्लेम्डला वापरलं. इकडे श्रोता दिलेला होता म्हणून त्याला अँड टोल्ड मी जोडलं, नंतर श्रोता लिहिला. हे एक्सक्लामेटरी असल्यामुळे कॉमा करून मी त्याचा दॅट ठेवला आणि दॅटचा अर्थ की घेतला. हे जे एक्सक्लामेटरी सेंटेन्स होतं त्याचं असरेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर केलं, हाऊचं मी व्हेरी केलं. इथं यू हे राहुलच्या जे आलं होतं तो मुलगा असल्यामुळे ही केलं आणि ही नुसार आरचा भूतकाळ वाद केला, व्हेरी आलं आणि नंतर क्लेवर तुमचं. हे तुमचं इनडायरेक्ट होतं. आता सेंटेन्स नंबर 2. सेंटेन्स नंबर 2 आहे तुमचं. द टीचर सेड, how clever Rahul is. How clever Rahul is. तुम्हाला लक्षात येईल इथं एक्सप्लेनेटरी मार्क शेवटी आहे. मला वाटतं हे झालं नाही, हे दुसरं आहे. याच्यात सुद्धा फक्त आशेत आहे म्हणून निवेदक क्रियापद तुमचा एक्सक्लेम राहील. इंडायरेक्ट जोडण्यासाठी कॉमाच्या ठिकाणी द्यायचे, अवतरण चिन्ह तुमची निघून जाते. याचं साधं वाक्य होईल तुमचं, राहुल इज व्हेरी क्लेवर. हे तुमचा असरेटिव्ह सेंटेन्स झाला. याचं इंडायरेक्ट करताना राहुल जसा तसं येईल तर भूतकाळ राहुलनुसार मी वास करेल, व्हेरी क्लेवर जसं तसं. हे तुमचं इंडायरेक्ट. याच्यातही फक्त आश्चर्य होतं म्हणून एक्सक्लेमेड वापरलं. याच्यात श्रोता नाही म्हणून कॉमाच्या ठिकाणी मी दॅट ठेवला. राहुलनुसार मी तिथं आर्थ वाच केलं आणि व्हेरी क्लेवर लिहिलं. हे जे एक्झाम्पल होतं. याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 आहे तुमचं. ते द डॉक्टर सेड, the doctor said, comma, what a healthy boy you are. What a healthy boy you are. इथं एक्सप्लेनेटरी मार्क. हे तुमचं इंट्रोडक्टरी सेंटेन्स, हे डायरेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये एक्सक्लामेशन उद्गार वाट आला, शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आहे. डॉक्टर म्हटलं व्हॉट अ हेल्दी बॉय यू आर. आता कोणालाही हेल्दी पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो म्हणून तुम्ही इथं एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड हॅपीली तुम्ही म्हणू शकता, नाही तर नुसतं एक्सक्लेम्ड वापरलं तरी चालेल. मग
मग इथं मी लिहिलं एक्सलेम्ड विथ जॉय. कॉमाच्या ठिकाणी आलं दॅट. याचं साधं वाक्य करायचं असेल तर व्हॉट हेल्दी बॉय यू आर. मग मी म्हणेन यू आर अ व्हेरी हेल्दी बॉय. लिहिलंय यू आर अ व्हेरी हेल्दी बॉय. हे झालं तुमचं असरेटिव्ह सेंटेन्स. आता याचं तुम्ही इनडायरेक्ट करा. मग यू हा समोरच्या व्यक्तीला पाहून म्हणतो. तो व्यक्ती जर पुरुष असेल तर ही होईल, स्त्री असेल तर सी होईल. नाही, बॉय आहेच म्हणून इकडे ही. नंतर ही नुसार इथं उत्काळ वाद होईल. व्हेरी हेल्दी जसं तसं, बॉय तसं तसं. याच्यामध्ये आनंद आहे म्हणून एक्सलेम्ड विथ जॉय वापरलं. श्रोता नाही आहे, मी कॉमाच्या ठिकाणी दॅट ठेवला. याचा असरेटिव्ह सेंटेन्स बनवलं. हे तर यू हे बॉयच्या ऐवजी आलं होतं म्हणून ही केलं. त्यानुसार भूतकाळ वाद केला आणि बाकीचं वाक्य जसं तसं राहतं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 4. सेंटेन्स नंबर 4. द टुरिस्ट सेड. द टुरिस्ट म्हणजे हौसी प्रवासी. द टुरिस्ट सेड what a beautiful garden it is. What a beautiful garden. What a beautiful garden is it. हे तुमचं इंट्रोडक्टरी आहे, डायरेक्ट वाक्य. इथं तुमचा एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि उद्गार आला तुमचा व्हाट. याचा असरेटिव्ह बनवताना हाऊ असो वाट असो त्याचं व्हेरीमध्ये रूपांतर करायचं असतं. तर ब्युटिफुल गार्डन पाहिल्यानंतर कोणालाही आनंद होईल म्हणून याच्यात आनंद आहे. इथंही तुमचं एक्सलेम्ड विथ जॉय किंवा एक्सलेम्ड हॅपीली. इनडायरेक्ट जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्या मध्ये मी दॅट घेतो. याचं साधं वाक्य करताना इट इज अ व्हेरी ब्युटिफुल गार्डन. मग इथं लिहिलं मी इट इज अ व्हेरी ब्युटिफुल गार्डन. याचं असरेटिव्ह सेंटेन्समध्ये मी रूपांतर केलं. आता मी इनडायरेक्ट करेन. इट हे तृतीय पुरुषी बदलणार नाही आणि इटनुसार इथं भूतकाळ वाद होईल. व्हेरी ब्युटिफुल गार्डन जसं तसं आहे. मग याच्यामध्ये आनंद होता म्हणून मी एक्सलेम्ड विथ जॉय वापरला. कॉमाच्या ठिकाणी मी दॅट ठेवला. याचा असरेटिव्ह सेंटेन्स केलं. इट तृतीय पुरुष होतं म्हणून जसं तसं ठेवलं. इथचा भूतकाळ वाद केला आणि राहिलेलं वाक्य जसं तसं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 5. Sentence number 5. The reporter said. The reporter said, comma, what good news? What good news? असं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. तर हे तुमचं इंट्रोडक्टरी, हे तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता तुम्हाला लक्षात येईल हे वाक्य अपूर्ण आहे आणि याच्यात कर्ता क्रियापद दिलेलं नाही. वाट किती गुड चांगली, न्यूज म्हणजे बातमी, इट म्हणजे ती आणि इज म्हणजे आहे. असं अपूर्ण वाक्य असेल त्याला पूर्ण करून घ्यायचं. मग आता याचं साधं वाक्य बनवायचं असेल तर इट is a very good news. हे तुमचं
असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर केलं. याच्यात कर्ता क्रियापद दिलेलं नव्हतं, मग ते आपल्याला टाकावं लागतं. आता ती जर गुड न्यूज आहे तर निश्चितपणे त्याचं रिपोर्टिंगवर आपल्याला एक्सक्लेम्ड विथ जॉय वापरावं लागेल. विथ जॉय इनडायरेक्ट जोडण्यासाठी तुम्हाला दॅट वापरावं लागेल. बघा, इट जसं तसं होईल, इथचा भूतकाळ बाद होईल, उरलेलं वाक्य तसं तसं आहे. हे होतं तुमचं सेंटेन्स नंबर 5. आता मी सेंटेन्स नंबर 6ला जात आहे. द ड्रॉइंग टीचर सेड, द ड्रॉइंग टीचर said, इथं कॉमा, हाऊ फाईन, आणि इथं एक्सप्लेनेटरी मार्क. हे तुमचं डायरेक्ट सेंटेन्स, इंट्रोडक्टरी सेंटेन्स, डायरेक्ट सेंटेन्स आपण इथं करता क्रियापद दिलेलं नाही. मग तुम्ही इथं करता क्रियापद इट इज टाकून घ्या. हे वाक्य तुमचं झालं. आता साधं वाक्य याचं तुम्ही करणार, इट इज, हाऊचं व्हेरी, आणि इथं आलं तुमचं फाईन. असं त्याचा असर्टिव्ह सेंटेन्स तयार करून घ्यायचं. तर याचा अर्थ काय झाला, हाऊ किती फाईन सुंदर इट इज आहे. सुंदर पाहिल्यानंतर कोणालाही आनंद होतो, म्हणून तुमचं रिपोर्टिंगवर एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ जॉय. इनडायरेक्ट जोडण्यासाठी दॅट. इथं इट जसं तसं, इथचा भूतकाळ बाद होईल, व्हेरी फाईन जसंच्या तसं आहे. याच्यात आनंद होता म्हणून रिपोर्टिंगवर आपण एक्सक्लेम्ड विथ जॉय वापरतो. वाक्य उद्गाराचा प्रकार म्हणून जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्या मध्ये दॅट ठेवलं. उद्गाराचं वाक्य अपूर्ण होता, करता क्रियापद टाकलं, त्याचा असर्टिव्ह सेंटेन्स आपण बनवलं, नंतर इनडायरेक्ट केलं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 7ला. द वुमन सेड, इथं आला तुमचा कॉमा. इकडे हाऊ टेरिबल द कोब्रा इज, हाऊ टेरिबल किती भयंकर. द कोब्रा म्हणजे नाग, इज इथं एक्सक्लेमेटरी मार्क. हे तुमचं इंट्रोडक्टरी, हे डायरेक्ट सेंटेन्स. मग तुम्हाला लक्षात येईल, हाऊ किती टेरिबल भयंकर द कोब्रा म्हणजे नाग इज आहे. याच्यात भीती आहे म्हणून निवडलं क्रियापद तुम्हाला काय वापरावं लागेल, एक्सक्लेम्ड इन फिअर किंवा विथ फिअर. एक्सक्लेम्ड इन फिअर हे वाक्य तुमचं उद्गाराचं असल्यामुळे कॉमाच्या ठिकाणी दॅट येईल. इनडायरेक्ट करताना अवतंतीने निघून जाते. याचं साधं वाक्य करायचं असेल तर कोब्रा इज व्हेरी टेरिबल, असं साधं वाक्य तुम्ही तयार करणार. मग इथं लिहिलं द कोब्रा इज व्हेरी टेरिबल. हे झालं तुमचं असर्टिव्ह सेंटेन्स. इनडायरेक्ट करताना कोब्रा जसं तसं, इथं तुम्ही वास करणार, व्हेरी टेरिबल जसंच्या तसं आहे. याच्यामध्ये भीती होती म्हणून इथं एक्सक्लेम्ड इन फिअर हे रिपोर्टिंगवर घ्यावं लागलं. दोन्ही वाक्यांच्या मध्ये दॅट येईल. नंतर याचं असर्टिव्ह सेंटेन्स करून आपण इनडायरेक्ट करायचं. मग मी चालतो आता सेंटेन्स नंबर 8ला. सेंटेन्स नंबर 8 आहे तुमचा, द हंटर सेड. इथं आला तुमचा कॉमा. व्हॉट अ टेरिबल ॲनिमल द लॉयन इज. व्हॉट अ टेरिबल ॲनिमल द लॉयन इज. हे होतं तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर हे इंट्रोडक्टरी आणि हे डायरेक्ट वाक्य. द हंटर शिकारी सेड म्हणाला, व्हॉट किती टेरिबल भयंकर ॲनिमल प्राणी द लॉयन सिंह इज असतो.
याच्यामध्ये भीती आहे. म्हणून एसलेमला विथ फिअर किंवा इन फिअर. इनडायरेक्ट जोडण्यासाठी कॉमाच्या ठिकाणी द्या. याचा साधा वाक्य तुम्ही करताना कसं करणार? द लॉयन इज अ व्हेरी टेरिबल ॲनिमल. लिहिलं मी, द लॉयन इज अ व्हेरी टेरिबल ॲनिमल. हे याचं असरेटिव्ह सेंटेन्स तयार केलं. आता इंडाय करताना याच्यानुसार आपण इंडाय करणार. द लॉयन तुमचा जसा तसा ईचा भूतकाळ तुम्हाला वाच करावा लागेल. राईट. वाटतं तुम्ही व्हेरी केलेलंच आहे. टेरिबल जसं तसं, ॲनिमल जसं तसं. याच्यात फिअर भीती होती म्हणून नियोजक क्रियापद आपण एसटीएम विथ फिअर घेतलं. हे एक्सक्लामेटरी होतं म्हणून दॅट वापरलं. उद्गाराचं वाक्याचं साधं वाक्य केलं, तिथं वाटतं आपण व्हेरी केलं आणि नंतर इंडायरेक्ट करताना लॉयन अगोदर लिहिलं आणि हेच आपण वाच केलं. उरलेले शब्द जसेच्या तसे राहतात. आता मी जातो एक्झाम्पल नंबर 9ला. एक्झाम्पल नंबर 9. ते आहे द यंग नर्स सेड. द यंग नर्स सेड, comma, alas the baby is dead. Alas means arere. The baby is dead. असं तुम्हाला वाक्य दिलं आहे. हे तुमचं इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे, डायरेक्ट सेंटेन्स. यंग नर्स काय म्हणते? अलास मिस अरेरे द बेबी इज डेड. मग तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये दुःख आहे म्हणून निवेदक क्रियापद एसलेमड सॅड. इनडायरेक्ट जोडण्यासाठी दॅट. इनडायरेक्ट करायचं आहे म्हणून अवतंतीने निघून जाते. आलास हा सुटा उद्गारातून निघून जाईल. राहिलेलं वाक्य आयतं जासरे केली. द बेबी जसं तसं, इथं तुम्ही वाच करणार. डेड जसं तसं. याच्यात दुःख होतं म्हणून मी एक्सक्लेमेटरी सॅडली वापरलं. एक्सक्लामेटरी होतं म्हणून इनडायरेक्ट जोडण्यासाठी कॉमाच्या ठिकाणी दॅट ठेवला. आलास हा सुटा उद्गार होता, मी तो काढून टाकला. द बेबी नंतर इज होतं, त्याचं मी वाच केलं. डेड जसं तसं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 10ला. सेंटेन्स नंबर 10. द यंग लेडी सेड. द यंग लेडी सेड a lack. Exclamatory mark. My husband is dead. My husband is dead. Is the full stop. Inverted commas complete. तुम्हाला लक्षात येईल इंट्रोडक्टरी सेंटेन्स, डायरेक्ट सेंटेन्स. अलॅक मी सरेरे म्हणजे याच्यात दुःख आहे म्हणून एक्सक्लेम्ड विथ सारो. निवेदक क्रियापद एक्सक्लेम्ड विथ सारो किंवा सॅड. झालं. डायरेक्ट वाक्य एक्सक्लामेटरी म्हणून इनडायरेक्ट जोडण्यासाठी दॅट. इनडायरेक्ट करायचं आहे अवतंतीने निघून जाते. सुटा उद्गार आल्याक दुःखाचा आहे तो काढून टाका. राहिलेल्या वाक्यात तुमचा असरिटी होईल. ती यंग लेडी म्हणते माय हजबंड, आपण म्हणणार. ती म्हणते माझा, आपण म्हणणार तिचा, म्हणजे हर होईल. ईचा भूतकाळ तुम्ही वाच करणार. बाकीच्या शब्दांमध्ये बदल होत नाही. याच्यात दुःख होतं म्हणून एक्सक्लेम्ड विथ सारो वापरलं. इनडायरेक्ट जोडण्यासाठी कॉमाच्या ठिकाणी दॅट ठेवला. याचा आपण साधं वाक्य करताना सुटा उद्गार होता, आल्याक दुःखाचा तो आपण काढून टाकला. राहिलेलं वाक्य असरिटी होतं
बरोबर. तिथं माय होता, हजबंड तिचा आहे म्हणून आपण हर म्हटलं आणि इथचा भूतकाळ वाच केला. अशा पद्धतीने आपण त्याचं इंडायरेक्ट केलं. आता सेंटेन्स नंबर 11 येतो. सेंटेन्स नंबर 11. द चिल्ड्रन शाउटेड. द चिल्ड्रन शाउटेड, hurrah, we are going on a trip. We are going on a trip. Full stop. Look here. This is introductory and this is direct sentence. The children shouted, ओरडले. काय म्हटले? हुर्रा मीन्स वा वा. वी आर गोइंग ऑन अ ट्रिप, आम्ही सहलीला जात आहोत. याच्यात आनंद आहे म्हणून शाउटेड निघून जाईल. तिथं एक्सक्लेम्ड विथ जॉय. डायरेक्ट वाक्य एक्सक्लेमेटरी असल्यामुळे कॉमाची ऐवजी द्यायची. इंडायरेक्ट करायचं म्हणून अवतरण चिन्ह निघून जाईल. उद्गार सुटाय म्हणून निघून जाईल. राहिलेला वाक्य असरिटीवर त्याचा इंडायरेक्ट याला जोडायचं आहे. म्हणून इथं जे वही येते मुलांच्या ऐवजी आलेलं आहे. दुसऱ्याच्या ऐवजी वही आल्यामुळे त्याचं देव येईल. देनुसार आजचा भूतकाळ तुम्ही वेळ करणार. गोईंग ऑन अ ट्रिप जसंच्या तसं. याच्यात आनंद होता म्हणून एक्सक्लेमेटरी जॉय वापरलं. डायरेक्ट वाक्य एक्सक्लेमेटरी होतं म्हणून कामाच्या ठिकाणी इंडायरेक्ट जोडण्यासाठी दॅट ठेवला. इथं वही मुलांच्या ऐवजी म्हणजे दुसऱ्यांच्या ऐवजी आलं होतं म्हणून त्याचं ध्येय केलं आणि ध्येयनुसार तिथं भूतकाळ मी वेळ केला. उरलेलं वाक्य जसं तसं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 12. सेंटेन्स नंबर 12 ते आहे द अंपायर सेड. द अंपायर सेड, ब्रेव. ब्रेव म्हणजे शाबास. यू हिट द बॉल वेल. यू हिट द बॉल वेल असं तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे. मग तुम्हाला लक्षात येईल ब्रेव हा उद्गार आहे, त्यात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तो जो अंपायर असतो तो म्हणतो ब्रेव शाबास यू टू हिट, टोला मारला, द बॉलचा, वेल चांगला. याच्यात आनंद आहे म्हणून निवेदक क्रियापद एक्सक्लेम्ड विथ जॉय. एक्सक्लेम्ड विथ जॉय हे उद्गार वाचायचं आहे म्हणून जोडण्यासाठी द्या. इंडायरेक्ट करायचं आहे म्हणून अवतरणचिन्ह काढून टाका. ब्रेव हा सुद्धा उद्गार आहे, काढून टाका. राहिलेलं वाक्य असरिटी होईल. तो एका खेळाडूला म्हणतो त्याच्या आधी यू आलं म्हणून इथं आलं ही. याचा दुसरं फेज आहे. बॉल जसं तसं, वेल जसं तसं. याच्यात आनंद होता म्हणून एक्सक्लेम्ड विथ जॉय वापरलं. इंडायरेक्ट जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्या मध्ये कॉमाच्या ऐवजी मी दॅट वापरलं. इथं यू एका खेळाडूच्या ऐवजी आलं तर मुलगा आहे त्यामुळे ही घेतलं. हिट तर दुसरी हिटच आहे त्यामुळे बदलत नाही. बॉल, वेल जसं तसं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 13 ला. सेंटेन्स नंबर 13. द वाईफ सेड. इथं आला तुमचा कॉमा. ओ माय हजबंड डिस्ट्रॉइड. माय husband destroyed. त्याच्या शाई टाकून गेलो. destroyed my whole life. my whole life असं तुम्हाला दिलेलं आहे. मग हे इंट्रोडक्टिव्ह सेंटेन्स हे तुमचं डायरेक्ट सेंटेन्स. याच्यात एक्सक्लेमेशन उद्गार कोणता आला ओ तर सेपरेट उद्गार आहे म्हणून इंडायरेक्ट करताना तो कट होईल पण वाक्याचा अर्थ कळतो. ओ मी सरील माय हजबंड माझ्या पतीने डिस्टर्ब नाश केला माय माझ्या होत संपूर्ण लाईफ.
याच्यामध्ये दुःख आहे म्हणून निवेदक क्रियापद येईल तुमचा एक्सप्लेनड सॅड विथ सारो किंवा एक्सप्लेनड सॅडली. इथं लिहिलं मी एक्सप्लेनड सॅड. हे उद्गारार्थक असल्यामुळे इंडायरेक्ट जोडण्यासाठी मी दॅट वापरणार. इंडायरेक्ट करायचं म्हणून अवतंतीने काढून घेणार. उद्गार सुद्धा आहे म्हणून काढून टाकणार. ती वाईट म्हणते माय माझा हजबंड पती, माझा आपण म्हणणार तिचा, त्यामुळे हर होईल. डिस्ट्रॉईड हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचा सिंपल पास्ट ठेवा, नाहीतर याचा पास्ट परफेक्ट करा. हॅड डिस्ट्रॉईड. राईट. ती म्हणते माझं आपण म्हणणार तिचं, म्हणून मायचा हार होईल. होल लाईफ जसंच्या तसं. आपण काय केलं, याच्यात दुःख होतं म्हणून रिपोर्टिंगवर एक्सप्लेनड सॅडली वापरलं. इंडायरेक्ट जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्या मध्ये कॉमाच्या जागी दॅट वापरलं. इथं माय होता, हजबंड तिचा आहे म्हणून इथं मायचा आपण हर केलं. इथं सिंपल पास्ट होता म्हणून पास्ट परफेक्ट केलं. इथं पुन्हा माय होतं म्हणून आपण हर केलं. होल लाईफ जसंच्या तसं. आता एक्झाम्पल नंबर 14 आहे तुमचं 14. एक्झाम्पल नंबर 14. द पुअर काऊ बॉय सेड. द पुअर काऊ बॉय सेड. आता काऊ बॉय म्हणजे गुराखी. सेड. ए I should be the Prime Minister of India. I should be the Prime Minister of India. इथं फुल स्टॉप इनवर्टेड कॉमास कंप्लीट. हे तुमचं डायरेक्ट वाक्य आहे. हे इंट्रोडक्टरी सेंटेन्स. याचा उद्गार ए आहे, बरोबर. आता हा जो गुराखी असतो याला डोरं चारावे लागतात. तो म्हणतो मी भारताचा पंतप्रधान असायला पाहिजे होता, पण तो नाही आहे ना, म्हणून त्यात दुःख आहे. म्हणून रिपोर्टिंग व्हर्ब होईल तुमचा एक्सप्लेनड सॅडली. इनडायरेक्ट जोडण्यासाठी कॉमाची ऐवजी द्यायची. इनडायरेक्ट करायचं आहे म्हणून अवतंतीने निघून जाते. इथं सुद्धा उद्गार आहे तुमचा, ये तो निघून जाईल. राहिलेलं वाक्य असरेटिव्ह आहे. आय काऊ बॉयच्या ऐवजी आलं म्हणून ही होईल. शूड तुमचा जसा तसा आहे. बी जसं तसं. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जसंच्या तसं आहे. याच्यात आपण काय पाहिलं, दुःख होतं म्हणून निवेदक क्रियापद एक्सप्लेनड सॅडली वापरलं. डायरेक्ट वाक्य एक्सक्लामेटरी होतं म्हणून जोडण्यासाठी दॅट केलं. इथं आय गुराख्याच्या ऐवजी आलं म्हणून ही केलं. नंतर राहिलेल्या वाक्यामध्ये बदल